भारत माता की जय। धिक्कारा धिक्कारा कांग्रेस सरकार के धिक्कारा, धिक्कारा धिक्कारा कांग्रेस सरकार के धिक्कारा। मॅडम ऐकलं मराठी मी बोलते तू बोल ग ಈಗಾಗಲೇ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಅಂತೂ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಜನರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯದ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ನೋಡಿದೀವಿ ಒಂದು ಮಾನವೀಯರ ಸರಣಿ ಸಾವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 700ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಾನವೀಯರ ಸಾವುಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಪೂರ್ತಿ ಒಂದು ಈ ಸರ್ಕಾರ ವಿಫಲ ಆಗಿದೆ। ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಿಂದ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣಗಳು, ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ ನೋಡಿದಂತ ಸಚಿನ್ ಪಾಂಚಾಳ್ ಇವ್ರದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ। ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಜನರ ಪರ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಇದು ಜನ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ಆಗಿದೆ। ಈ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಿಂದ ಜನರಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ। ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೇನೆ, ನಿಮಗೆ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜನರ ನಿಮಗೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ। ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಒಂದು ಮಹಿಳೆ ತಾಯಿ ಆಗೋ ಒಂದು ಆಸೆನಿಂದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸೇರ್ತಾಳೆ, ತಾಯಿಯಾಗಿ ಖುಷಿಯಿಂದ ಮನೆಗೆ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೋದ ಮಹಿಳೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾವು ಒಂದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಪ್ರತಿ ಒಂದು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇದು ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸರ್ಕಾರ ತಂದಿಟ್ಟಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡಿದೇವಿ, ಮೊನ್ನೆ ಕೂಡ ನಾವು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾದಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ವು, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಸರ್ಕಾರ ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೊತಾ ಇಲ್ಲ। ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನ ಟೈಮ್ ಇದೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ, ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲಂತಾನೆ ತಕ್ಷಣ ನೀವು ರಾಜೀನಾಮಾ ಕೊಟ್ಟು ತೊಲಗಿ ಅಂತ ಈ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾ ಮುಖಾಂತರ ನಾ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ಧನ್ಯವಾದ। बोलो भारत माता की जय। मॅडम एक मिनिट मराठी आजपर्यंत ह्या एका वर्षामध्येच बेळगावच्या जिल्ह्याची जर का गोष्ट घेतली तर जवळजवळ 288 बाळंतिणींचा मृत्यू 288 शिशूंचा म्हणजे नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि 14 बाळंतिणींचा मृत्यू झालेला आहे। हे अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे की अशा बीम्स मध्ये जिथं अत्याधुनिक आता हॉस्पिटल तयार झालेलं आहे, परंतु तिथं डॉक्टरांची, पॅरामेडिकल स्टाफची, नर्सिंगची सगळ्याचीच कमतरता आहे। अजूनही बीम्सच्या नवीन हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं नाही आणि सर्वसामान्य जनतेला मग न्याय मिळणार कसा? आता कितीतरी छोट्या छोट्या खेड्यातनं बाळंतिणींना घेऊन महिलांना घेऊन इथं डिलिव्हरीसाठी घेऊन येतात। परवाचीच गोष्ट एका स्त्रीला फिट्स येत होत्या, तिच्या पोटात अगदी बाळ म्हणजे ती मृत्यूच्या घटका मोजत होती, पण तिला इथं सोय मिळाली नाही म्हणून पुन्हा हुबळीला किम्स हॉस्पिटलला पोहोचवण्यात आलं आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला। तिचा मृत्यू झाला म्हणताना तिच्या नवऱ्यानं सुद्धा विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। म्हणजे आपली वैद्यकीय सुविधा चालली आहे कुठं? मी स्वतः एक डॉक्टर असून सुद्धा हे जे काय चाललेलं आहे ते पाहून अक्षरशः काळजाला पीळ पडतो की अशा रीतीने ज्या बाळंतिणींचे मृत्यू होत आहेत, नवजात शिशूंचे मृत्यू आहेत, मग त्याला जबाबदार कोण? इथल्या आरोग्य मंत्र्यांनी, कर्नाटकाच्या आरोग्य मंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे। आतापर्यंत इतक्या सगळ्या घटना बेळगावमध्ये असू देत, दावणगिरीमध्ये असू देत, बಳ್ಳारीमध्ये असू देत अशा घडलेल्या आहेत, पण त्याचा किंचितही त्यांनी त्याच्यावरती डिक्लेरेशन सुद्धा दिलेलं नाहीये। चौकशीची आयोगाची समिती नाही, काही नाही, कुठली ऍक्शन नाही। हे फक्त नुसतं शो दाखवण्यासाठी त्यांनी हा सेंटिनरीचा देखावा बेळगावात घातला होता। कितीतरी कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला, परंतु सर्वसामान्यांना हा जो न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये।
आणि तो मिळवून द्यायच्यासाठी आम्ही राज्यभर महिला मोर्चाच्या तर्फे सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज बेळगाव उत्तर, दक्षिण आणि त्याशिवाय ग्रामांतर महिला मोर्चाच्या वतीनं आज डीसीनं आम्ही एक निवेदन द्यायसाठी इथं आलो आहोत। निवेदन देऊन करून सुद्धा काही प्रकाश पडलेला दिसत नाहीये, त्याच्यामुळे आता ह्याच्यावरती उग्र असं आंदोलन छेडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय आणि याच्यासाठी या बाळंतिणींना आणि ह्या ज्या मृत्यू झालेल्या बालकांना न्याय मिळायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आणि त्यांना हा एक आदेश आहे असं समजायला हरकत नाही। धन्यवाद। ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾವಿ ಒಳಗ आज आम्ही बेळगावी डिस्ट्रिक्ट महिला मोर्चाच्या वतीने महानगर महिला मोर्चाच्या वतीने इथे डीसींना निवेदन देण्यासाठी आलो आहे की तुम्ही आता बघत आहे की बाळंतींचं मरण किती म्हणजे वाढलेले आहेत। नवजात शिशूंचं डेथ होत आहे, बाळंतिणींचं डेथ होत आहे। हे सरकार धृतराष्ट्रासारखं गप्प बसून हे सगळं बघत आहे। तर धृतराष्ट्र तरी आंधळा होता, त्याबरोबर गांधारींनी डोळे बंद केलेले आहेत, तसं हे सरकार चाललेलं आहे की सगळं दिसतंय, सगळं बघतात, सगळं माहित असून पण सगळेजण ह्यावरती गप्प आहेत आणि कोणती पण गोष्ट ह्याच्यावरती प्रतिक्रिया आणि ठोस कारण ह्याच्या पुढे येण्यासाठी कोणी तयार नाही आहे। तर आम्हाला डीसीला आम्ही निवेदन देण्यात आलंय की जे बाळंतिणींचे डेथ आणि लहान मुलांचे जे मरण व्हायले आहेत त्याच्यासाठी एक उपाययोजना किंवा काय जे आहे एक त्याच्यावरती अधिकारी नेमून का असं व्हायलंय ह्याच्या निष्पक्षपणे जांच व्हायला पाहिजे। आणि जे बाळंतीण मरालेत आम्ही सगळ्यांचा विचार करू, पण डेथ तर त्यांची झाल्यानंतर ज्या त्यांच्या लहान मुलांचा कोण विचार करते काय? तर सरकारने त्यांचा पण विचार करून त्यांचं पण शिक्षणाची सोय, त्यांची देखभालीची सोय, त्यांचं काय ह्याची जिम्मेदारी काहीतरी करून ते हे करायला पाहिजे, त्यांना परिहार मिळाला पाहिजे। तर आम्हाला आमचं सगळ्यांचं आमच्या महिला मोर्चाकडून सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी ह्याच्यावरती ठोस उपाय करून काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत।